माता जिजाऊ, माता फातिमा, धनगर समाजाचं आराध्य दैवत स्वर्गीय डी.के. कुकरे साहेब आदी महापुरुषांना मी प्रथमतः नतमस्तक होते, वंदन करते। बारामती लोकसभेच्या बहुजन पार्टीची अधिकृत उमेदवार म्हणून मी आपणा सर्वांपुढे उभी आहे। आपणा सर्वांना माहिती आहे लोकसभेची निवडणूक अतिशय जवळ आलेली आहे आणि म्हणून या निवडणुकीत तुमच्या हक्काची, तुमच्या घरची उमेदवार म्हणून मी तुमच्याशी हितगुज करायला आलेले आहे। माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आज देशाचं राजकारण बघा, महाराष्ट्राचं राजकारण बघा, देशाचं संविधान बदललं जातंय, महागाईनं गोरगरिबाचं कंबरडं मोडलं जातंय, बेरोजगारी वाढली आहे, कायदा सुव्यवस्थेचे 3-13 वाजले, दल बदलू बेडकासारखे इकडून तिकडं राज्यकर्ते उड्या मारत आहेत, लोकशाही पायदळी तुडवली जात आहे। या देशाच्या स्वायत्त संस्था आंधळ्या, पांगळ्या, मुक्या, बहिऱ्या झालेल्या आहेत। आपल्या जवळच्या बगलबच्चांचा, ठेकेदारांचा विकास म्हणजे बारामतीकरांचा विकास आहे का, हा प्रश्न मला पवार फॅमिलीला विचारायचा आहे। आणि म्हणून गोरगरिबांच्या झोपडीत सत्तेच्या सूर्याची किरण आणण्यासाठी मी ह्या इलेक्शनला उभी आहे। आजही आमचा भटका रानामनात फिरतोय, आजही आमचा वंचित शासनाच्या योजनेपासून कोसो दूर आहे। आणि म्हणून अशा सारी, माळी, कोळी, कोष्टी, धनगर, रामोशी, वंजारी, बंजारा, तेली, वाणी, परीड, गुरव, रंगारी, भंडारी, कोशारी, सुतारी, फोडी बनवणारे, हातोडा आणि टुलकीड बनवणारे, भावले आणि खेळणी बनवणारे, सुतार, कुंभार, चांभार, नाभिक, धोबी, शिंपी, मूर्तिकार, पाथरवट, दगडफोडे, फुलांचे हार बनवणारे, मास्यांचे जाळे बनवणारे, पिंगळा जोशी, कुडमुडा जोशी, भुत्या, नादपंथी, डवरी, गोसावी, नंदीवाले, मसनजोगी, मर्यावाले, भुत्या, अशा सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रियदर्शनी कोकरे इलेक्शनला उभी राहिली आहे। ही 18 पगड जनता सुद्धा या रयतेचा भाग आहे आणि माझ्या या गोरगरिबांना सामाजिक न्याय, मूलभूत अधिकार, समता बहाल करण्यासाठी मी आज मैदानात उभी आहे। बाबासाहेबांच्या संविधानाचं रक्षण करण्यासाठी मी बारामती लोकसभा निवडणूक लढवून संसदेत जाण्यासाठी मी तुमच्या समोर उभी आहे। जरी नसेल मी गोपीनाथरावांची पंकजा, जरी नसेल मी शरदरावांची सुप्रिया, जरी नसेल मी सुशील कुमारांची प्रणिती शिंदे, जरी नसेल मी गायकवाड साहेबांची वर्षाताई, मी तुमच्यातली एक आहे, मी गरीबा घरची लेक आहे, मी एका शिक्षकाची पोरगी आहे आणि या गरीबा घरच्या लेकीचा लढा एका गरीब श्रीमंताच्या घरच्या मुली विरुद्ध आहे। माता रमाईच्या, माता भीमाईच्या या लेकीचा लढा एका कुबेराच्या सुनेविरुद्ध आहे। आणि मला खात्री आहे की गरीबाची लेक म्हणून तुम्ही सर्वजण मला मतरूपी आशीर्वाद द्याल आणि संसदेत पाठवाल। माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आजपर्यंत काँग्रेस राष्ट्रवादीनं फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेऊन समाजाची वाट लावली, समाज देशोधडीला लावला, घरात
माझ्यासारख्या गरीबाच्या लेकीला बाबासाहेबांचा पक्ष आहे, बहुजन नायक कांशीरामजी साहेबांचा पक्ष आहे, बहनजी मायावतींचा पक्ष आहे आणि म्हणून बहुजन समाज पार्टीला अंगाखांद्यावर घेण्यासाठी समोर बसलेल्या माझ्या भीमा सैनिकांनो, यशवंत सैनिकांनो, तयार रहा. खरं तर
देत बसले